मुंबई विमानतळावरती इंडिगो एअरलाईन्सच्या अडचणीत कायम आहेत आणि मी सध्या उभा आहे मुंबईच्या T1 विमानतळावरती आणि आपण पाहू शकता या ठिकाणी आज बुकिंग ऑफिस या ठिकाणी इंडिगो कंपनीकडनं सुरू करण्यात आलेलं आहेत। विशेषतः पाहायला गेलं तर गेले काही दिवसापासून शेकडो फ्लाइट्स हे रद्द झाले, त्यामुळे नाहक त्रास जो आहे या ठिकाणी प्रवाशांना होताना पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर या जे फ्लाइट जे रद्द झालेले आहेत त्यांना त्यामधील प्रवाशांना कुठेतरी रेल्वेने प्रवास करून आपल्या घटनास्थळावरती आपल्या ठिकाणी जाण्यासाठी या ठिकाणी रेल्वे प्रशासनाकडनं तात्पुरता या ठिकाणी रेल्वेचा काउंटर देखील सुरू करण्यात आलेला आहे। विशेषतः पाहायला गेलं तर आज इंडिगो कंपनीकडनं सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन बुकिंगमध्ये एकही प्रवाशांनी या ठिकाणी बुकिंग केले नसल्याची कर्मचाऱ्यांनी माहिती दिलेली आहे। तर दुसरीकडे रेल्वे प्रशासनाने सुरू केलेल्या या ठिकाणी रेल्वे काउंटरवरती देखील फक्त चौकशी होते, मात्र कुठल्याच प्रकारची या ठिकाणी बुकिंग केले नसल्याची माहिती या ठिकाणी मिळते। आपल्यासोबत काही प्रवासी आहेत ज्यांचे फ्लाइट्स होते आणि आज ते उशिराने सुरू आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, तुम्ही कुठून कुठे चाललेले आहेत, किती वाजता आलेले आणि किती वेळ तुम्हाला आता सांगितलं जातं? अस्सलाम वालेकुम, मैं रहमत नवाब। कल का भी मेरा टिकट था मगर कल फेल हो गया। कल का आइस दिया गया है और जिस तरीके से अभी आवाम को आने जाने में परेशानी हो रहा है, कल का आप लोग को मालूम ही होगा कि तोड़ फोड़ का यहाँ पे जारी था और पब्लिक बहुत ज़्यादा हंगामा मचा दिया, इसलिए कि यहाँ जो भी जाते हैं इमरजेंसी में जाते हैं, ऐसे ऐसे लेट वेट होने की वजह से आवाम को बहुत ज़्यादा दिक्कत का सामना करना पड़ रहा है। कहाँ से आए थे, कहाँ जा रहे थे? हम लोग को मुंबई टू बिहार जाना था। किस चीज़ के लिए जाना था, क्या इमरजेंसी था। ये हमारे भाई उनके पापा डेट कर गए थे कल, मगर लेट किया तो आज जाना पड़ रहा है, डेड बॉडी को रखना पड़ रहा है। तो क्या ये जो डिले हो रहा है ना, उसकी वजह से परेशानी बढ़ रहा है। ये एक के साथ नहीं है, ज़्यादा जो जाते हैं तो ज़्यादा इमरजेंसी में जाते हैं यहाँ जहाँ के भी हो। और आज भी जो फ्लाइट है वो 5 घंटा लेट है। ये सुबह 10 बजे का था, 10:35 का था और अभी 1 बजे के बाद वो भी सही टाइम नहीं है कि जाएगा या नहीं जाएगा। आपल्यासोबत गुजरातवरचे काही प्रवासी आहेत, तुम्ही देखील इकडनं कुठनं आलेले, कधीपासून या एअरपोर्टवरती थांबलेले आहात? सर, मैं सूरत गुजरात से आया हूँ। वहाँ पूरी रात जाग करके हमने ट्रेन वहाँ से ली। 2:30 बजे की ट्रेन थी। ये चक्कर में हम जो थे 2:30 बजे रात तक जाग करके पूरी रात ट्रेन में भी सोए नहीं बराबर। यहाँ आए तो मालूम हुआ फ्लाइट 3 घंटा 3.5 घंटा लेट है। वो भी कोई ठीक नहीं है कि आगे भी होगा लेट, ये चीज़ है। और बहुत इमरजेंसी है, बहुत ज़्यादा इमरजेंसी है। क्या इमरजेंसी है, क्या था जिसके लिए आप वहाँ पर जाने के लिए पूरा रात भर का सफ़र करते हैं? जी, वो हमारे जो फ्रेंड है उसके पापा ऑफ हो गए, इसलिए हम दोनों को जाना बहुत ज़रूरी है, इमरजेंसी है। एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्या नातेवाईकांचा या ठिकाणी मृत्यू झाला आहे आणि त्यांच्या मृत्यूच्या पार्थिव बघण्यासाठी या ठिकाणी जाणार आहेत, मात्र तरी देखील यांना जायला मिळत नाही आहे। गुजरातवरनं या ठिकाणी आलेले आहेत, मात्र पुढचे फ्लाईट जे आहेत त्या उशिराने सुरू असल्याचं सांगितलं जात आहे, त्यामुळे संतापाचं वातावरण आहे। सध्या तरी आपण पाहिलं तर या काउंटरवरती आपण पाहू शकतो या ठिकाणी सुकसुकाट पसरलेला आहे। कुठलाही प्रकारचं ग्राहक जो आहे तो या ठिकाणी येत नाहीत। एकंदरीत पाहायला गेलं तर गेल्या आठवड्याभरापासून शेकडो फ्लाईट जे आहेत ते या ठिकाणी रद्द करण्यात आलेले आहेत, मात्र आत्ता देखील आजची परिस्थिती पाहिली तर आज देखील या ठिकाणी 55 फ्लाईट ज्या आहेत त्या उड्डाण भरणार होत्या, मात्र त्यापैकी 9 फ्लाईट ज्या आहेत ते आज रद्द करण्यात आलेले आहेत। एकूण 46 फ्लाईट जे आहेत ते या ठिकाणहून आज ये जा करणार आहेत, मात्र ज्या रद्द करण्यात आलेल्या आहेत त्यांच्यासाठी गैरसोय होऊ नये यासाठी या ठिकाणी रेल्वेचं काउंटर देखील उभारण्यात आलेलं आहे। विशेषतः पाहायला गेलं तर नागरिकांच्या या समस्या पाहता या ठिकाणी नागरिक विमान वाहतूक मंत्रालयाने गंभीर दखल घेत या ठिकाणी DGCA मार्फत इंडिगोची कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहेत। सध्या लोकसभेत देखील हा प्रश्न उपस्थित होणार आहेत, मात्र आजची परिस्थिती पाहिली तर आजच्या परिस्थितीमध्ये देखील या विमानतळावरती मोठ्या प्रमाणात प्रवाशांमध्ये संतापाचं वातावरण हे दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन संतोष कदमसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।